संघर्ष आईचा प्रवासाचा. पावसाळी सकाळ होती. गावातल्या छोट्याशा घरातून सुनीता बाहेर पडली. अंगावर जुनी साडी, हातात फाटलेली छत्री आणि डोळ्यात दृढ निश्चय. लोकांना तिचं जगणं एक साधी गोष्ट वाटत असेल, पण तिच्या मनात आज एक मोठा निर्णय उकळत होता. सुनीता गरीब घरातील मुलगी. लग्न झालं, संसार थाटला, पण नशिबाने पाठ फिरवली. नवऱ्याचा अपघात झाला आणि तो कायमचा अपंग झाला. गावातल्या लोकांनी हळहळ व्यक्त केली, पण त्यापुढे कुणी हात दिला नाही. 2 लहान मुलं, आजारी नवरा आणि कर्जाचं ओझं. सुनीताचं आयुष्य अंधारात ढकललं गेलं आणि सुनीताच्या संघर्षाची सुरुवात झाली. सुनीता सुरुवातीला खचली. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत गेली. मुलांच्या शाळेची फी बाकी राहिली. घरात धान्य नव्हते. गावातल्या काही जणींनी टोमणे मारायला सुरुवात केली. "बाई गं, नवरा काही कामाचा नाही, मुलं पोटावर आहेत, कसं निभावणार?" त्या शब्दाने सुनीताला रडवून टाकलं. पण त्याच वेळी तिने मनाशी ठरवलं, मी हार मानणार नाही. आणि तिच्या संघर्षाचा प्रवास इथून चालू झाला. सुनीताने गावातल्या लोकांचे कपडे शिवायला सुरुवात केली. हाताने शिवणकाम, मग छोटंसं मशीन विकत घेतलं. दिवसभर शेतात मजुरी, रात्री उशिरापर्यंत शिवणकाम. कित्येक वेळा हात कापले, डोळे दुखले, पण तिने हताश होण्याऐवजी कामाची गती वाढवली. गावातल्या काही लोकांनी हसून घेतलं. "अगं, स्त्रिया एवढं कष्ट करून काय मिळणार?" पण सुनीता दररोज आरशात पाहून स्वतःला सांगत होती, मी हे फक्त माझ्यासाठी नाही, माझ्या मुलासाठी करते. आणि तिला यशाची चाहूल सुरुवात झाली. हळूहळू गावात तिच्या कामाचं नाव पसरलं. सुनीताच्या शिवणकामाला मागणी वाढली. तिने काही दिवस महिलांना काम दिलं आणि त्यांच्यासाठी छोटंसं स्वयंरोजगार गट उभा केलं. मुलांची फी भरली गेली. मुलं पुन्हा शाळेत जाऊ लागली. तिचा नवरा तिच्या कष्टाने भावूक झाला आणि तोही घरून काही काम करू लागला. आणि या कथेतून आपल्याला एवढाच उत्कर्ष बिंदू मिळतो की गावातल्या महिलांनी सुनीताला प्रेरणाताई म्हणायला सुरुवात केली. आता ती केवळ आपल्या घरासाठी नव्हे, तर संपूर्ण गावातल्या महिलांना उभं करण्यासाठी काम करू लागली. आणि शेवटी आशेचा किरण. आज सुनीता गावातल्या महिला बचत गटाची अध्यक्ष आहे. जेव्हा कोणी तिला विचारतं, ताई, तुला एवढा आत्मविश्वास कुठून मिळाला? ती हसून म्हणते, जेव्हा परिस्थिती काळोखी झाली होती, तेव्हा मी एक दिवा लावला. त्या दिव्याचं नाव होतं हार न मानण्याची जिद्द. हार न मानण्याची जिद्द. तिच्या डोळ्यात पाणी तरळतं, पण ते अश्रू आता दुःखाचे नसून यशाचे असतात. गावातल्या लहान मुली तिला आदर्श मानतात आणि तिची कथा ऐकून म्हणतात, आम्हालाही ताईसारखा काहीतरी करायचंय.
तर मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष येतच असतो. तो बाजूला करण्यासाठी धाडसाने, आत्मविश्वासाने पुढे जाऊन लढायचं असतं आणि जिंकायचं असतं. ही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.